फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, जिथे दाखल होणारा संघ फायनल मध्ये पाहायला मिळतो आहे. एका बाजूला वहा संघ तर त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल तो मच्छिंद्र स्मृती दारावे. दोन संघांदरम्यानची लढत, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला भावेश नाईक आणि त्याच्या साथीला विशाल भोईर. पहिला बॉल कॉट बिहाइंडची अपील, पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे ते घनश्याम पाटीलने. पाहिजे मित्रांनो, शेवटची रात्र आहे. अमर अकबर अँथोनी यावा. दिनेश कोहली साहेब बिल्ला रंगाला द्या आवाज. घनश्याम पाटील हरिभक्त पारायण याला डेडिकेट केलेलं आहे श्रीकांत मात्रे यांच्या माध्यमातून गीत होतं. पहिल्या बॉल वरती तिथे फलंदाज बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये हरिभक्त पारायण अर्थात बुवा गोलंदाजी मार्क वरती आले आणि श्रीकांत मात्रे डीजे नितीन यांच्या माध्यमातून एक गीत आपण ऐकलं. स्कोर कार्ड वरती धाव आहे ती एक फलंदाज बाद झालाय. अर्थात धीरज भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. भावेश नाईक सारखा बॅटर ज्याची बॅट तळपतीये त्याला फायनलच्या पहिल्या बॉल वरती इथे घनश्याम पाटीलने बाद केलाय. पुढचा बॉल यावेळेला देखील उसळी घेणारा सरप्राईज पॅकेज होता. वॉट बॉल, वॉट डिलिव्हरी, फॅन्टास्टिक बॉलिंग बाय घनश्याम पाटील. चांगले चेंडू त्याने हाताळल्यात. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय ऑन युअर स्क्रीन. बॉल इथे टाकत असताना मनगट वळवली होती, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. धीरज भोईर केवळ पाहत राहिला खेळपट्टीकडे. बॉलने वळण घेतलं होतं. काय गोलंदाजी करतोय कमी रनअप मध्ये. स्विचित करण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर इथे हाताळला. मनोज शुभे ओळखले फलंदाजाच्या खोलात टाकलेला बॉल इथे होता तो अर्थातच इथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. विशाल भोईर मागील मॅच मध्ये 48 धावांची एक महत्वपूर्ण योगदान देणारी इनिंग त्याने साकारली आहे. तो सध्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आहे. संघाची अडकलेली ही नौका इथून बाहेर काढावी लागेल. त्यालाही रन्स बनवावा लागतील कारण संघ अडकलाय जिथे अडचणीमध्ये आहे. 3 बॉलचा खेळ संपला, 1-1 स्कोर कार्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय. ज्या भावेशनी संघाची साथ दिली किंबहुना संघाला फायनल पर्यंत तो घेऊन गेला त्याने साथ सोडली आहे. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर वेगाने चेंडू इथे पाहायला मिळाला. पुन्हा पुन्हा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केलाय. घनश्याम जाणीवपूर्वक गोलंदाजी करतोय उजव्या एसीच्या बाहेर आणि शरीरापासून दूर. ऍक्शन रिप्ले पहा. पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर निघाला, कट झाला, वळण घेतलं चेंडूने, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. यावेळेला समोरच्या दिशेने केलाय टोले जंग फटका खेळण्याचा प्रयत्न मिसक्यूड होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. तिथे प्रयत्न इथे चांगल्या दर्जाचे झालेत काही पाहावं लागेल. डीआरएसचा कॉल करण्यात आलाय. बाउंड्री लाईन चेक करण्यात येईल. माऊलींच्या माध्यमातून हा डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. निर्णय प्रलंबित असेल इथे चौकार की इथे सिंग जिथे धावा येतील याची शहानिशा होईल. चौकार आहे की इथे रन्स जितक्या पळून पूर्ण केल्या 2 त्या ग्राह्य धरल्या जातील याची चर्चा होती. ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. त्याची शहानिशा होईल. एक साशंकता मनामध्ये आली आहे पंचांच्या. त्याची शहानिशा होत असताना आपण पाहणार आहोत. पीटीसीचा थेट प्रेक्षेपण आपण पाहत आहोत. मुळातच बाहेरून उडी मारली आणि बाहेरच होता. त्याच वेळेला क्षेत्ररक्षकाला वाटलं होतं की आपण चुकी केली आहे. इथे चौकार आलाय. संघाची धावसंख्या चौकाराच्या बरोबरीने वधारेल. धावफलकावरती धावा त्या अर्थात 5 बॉलचा खेळ संपला. 5 धावा धावफलकावरती आहेत. फायनलची मॅच. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना घनश्याम पाटील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. थर्ड मॅनला धावा मिळतील 4. पुढच्या बॉलवरती आणखीन एक
विशाल भोईरच्या बॅटमधून चौकार. घनश्याम पाटीलला डेडिकेट करणारा आणखीन एक गीत इथे आलंय श्रीकांत म्हात्रे यांच्या माध्यमातून. खरं तर आज त्यांचा जन्मदिवस आहे, परंतु एका गावाला अजून किती तुम्ही आपल्या गाण्याने किंवा आपल्या कार्याने मंत्रमुग्ध कराल. खरं तर अध्यक्ष साहेब देखील तितकेसे खुश आहेत. शैलेजी पाटील साहेब उपसरपंच तथा अध्यक्ष आणि संपूर्ण मंडळ. आज मात्र त्यांनी एक ज्या रीतीचं कामकाज केलंय ना, मग श्रीकांत म्हात्रे यांचं कौतुक करावं तितकंच कमी आहे. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये घनश्याम गोलंदाजी करत होता आणि त्याला डेडिकेट करणारे गीत आलं. त्याच्याही चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, कारण थोडस टेन्शन दूर होतं. 9 धावा धापलकावरती आहेत, 9 ऑन दी बोर्ड. नन्ना मुन्ना जादूगार म्हणून घनश्यामकडे नेहमीच पाहिलं जातं आणि त्याने आज आले आले एक कमिटमेंट केली. खऱ्या अर्थानं त्याने आवर्जून जो उल्लेख केला त्याच्या प्रत्येकाने दखल घेतली. रुचिर म्हात्रे यांनी आणलेली बाईक आज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी होती, परंतु त्यांनी सांगितले कॅन्सल आहे. 9 धावा धापलकावरती आहेत, 9 ऑन दी बोर्ड. फायनलची मॅच आपण पाहतोय. धावा अपेक्षित होत्या आणि त्या शेवटच्या 2 बॉलवरती आल्या. प्रतीक पाटील गोलंदाजी मार्क मध्ये, स्ट्रायकिंग वरती धीरज आहे. धीरज देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. तर शंभू ग्रुपचे कुशलबाई म्हात्रे हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कुशलबाई आपलंही सहर्ष स्वागत. फायनलचा सामना, इथे रन्स बनवावा लागणार आहे. धीरज ऑन स्ट्राईक आहे, त्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक अपेक्षित राहतील. पुढचा बॉल यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू महत्वाचा असताना प्रतीकचा हा बॉल जो आपण पाहिला ओव्हर द विकेटने बॉलिंग करतोय. त्यानेही अँगल क्रिएट केला, परंतु इथे त्यानेही फिंगर रोल केली आहे. घनश्यामने दिलेला मेसेज कदाचित प्रत्येक गोलंदाज योग्यरित्या पाळतोय. प्रतीक पाटीलचा पहिला बॉल याचीच प्रचिती होती की त्याने हा बॉल जसा डिलिव्हर्ड केला. यावेळेला डाऊन द ग्राउंड चेंडू फटका फसला होता, परंतु एलिव्हेशन प्राप्त झालाय सीमारेषेच्या बाहेर. धीरज भोईरचा वार, सारेसगार चेंडू सीमारेषा पार, षटकार. या सर्वांनी नटराज कला क्रीडा मंडळ सर्वांना विनंती करतो, अमर अकबर अँथोनी यावं आपण. हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक हा त्या ठिकाणी जिथे आपला हजर दबावीपणा चांगल्या रीतीने दाखवण्यात आला. रन्स मिळाल्या त्या अर्थात केवळ एक सिंगल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल. स्कोर कार्ड वरती धावा त्या 16. फायनलचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत, जिथे एका बाजूला उल्वेस संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे, वहा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहा टीमला आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक पाटील. यावेळेला फटका फसला, चेंडू हवेमध्ये. गोलंदाज जज करतोय, विरुद्ध दिशेने जातोय, इथे झेल निसटलाय. अशा रीतीचे कॅचेस घेणं ही बाब सोपी नाहीये. सर बघा, फायनलच्या सामन्यासाठी सुवर्ण संधी फलंदाजाला जर अर्धशतक ठोकला तर गोट्याबाई विद्यमान सरपंच विजेंद्र शेठ पाटील थेट सरपंच यांच्या वतीनं 20,000 रुपयाचं पारितोषिक. आस्था एंटरप्राइजेस यांच्या वतीनं सलग 6 षटकार, 20,000, 6 चौकार, 15,000, 3 विकेट, 10,000 असं हे कॅश प्राइज दिलं जाईल. आणि पृष्ठी आशिष सावंत यांच्या वतीनं प्रत्येक विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी 1,000 रुपयाचं पारितोषिक. चालून आलेली नामी संधी होती, ती कदाचित गमावली. क्षेत्ररक्षक दूर होते तिथून. पुढचा बॉल हॅमर, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. बेसबॉल हिट, षटकार.
सुद्धा नाव नाही, कारण रामबागची स्पर्धा आपण पाहिली की रामबागच्या स्पर्धेमध्ये देखील गोट्याबाई विजेंद्रबाई पाटील यांनी जवळ आरसीसी पेठ संघानं बॅटिंग होती त्यांची देखील, तरी 50,000 रुपयाचं पारितोषिक अर्धशतकासाठी लावलं होतं. असं दमदार सरपंच विजेंद्रबाई पाटील यांचं संगीत आपण ऐकलं. 23-1, 23 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल धीरज इथे झंझावाती आणि नीडर बॅटिंग करतोय. 23 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा एकंदरीत खेळ इथे आपण पाहतोय संपुष्टात आला आणि टॉस जिंकल्यानंतर धाडसी निर्णय घेतला सचिन नाईकने. ते मच्छिंद्र स्मृती धारावी टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 2 षटक संपली. 23-1 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या 2 षटकांमध्ये जिथे धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या त्या अर्थात 23 शून्यावरती फलंदाज बाद झाला. 23 धावांची भागीदारी आता ही जोडी जमली आहे आणि चांगली बॅटिंग होऊ लागली आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाजी मार्क वरती सुजल घरतला आपण पाहत आहोत. सुजल घरत. पुढचा बॉल स्वीचित चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती सुजलचं केलंय स्वागत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. नाही तो वेळ प्रत्येकाची येते आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. पहिल्या षटकामध्ये भावेश बाद झाला असं वाटलं होतं की धावा थांबतील, परंतु आता मात्र संपूर्णता धुरा खांद्यावरती घेतली आहे विशाल भोईरने आणि चांगली बॅटिंग तो करतोय. त्याने 5 बॉल मध्ये 13 वरती तो नॉट आउट आहे. पुढचा बॉल पुढे सावलाय डाऊन द ग्राउंड. चेंडू इथे मिस टायमिंग राहिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. घनश्याम पाटीलने टिपला जाईल. फलंदाज क्रमांक 2 बाद. बघा प्रेक्षकांमध्ये गेलो होतो रोशन जेवण्यासाठी. प्रेक्षकांकडून मला फरमाईश आली की तुम्ही ज्या पद्धतीनं समीरला जे तुम्ही करायला त्यांचा डान्स मोरबे चॅम्पियन झाले त्या स्पर्धेमध्ये, ते तर टेंबोडे स्पर्धेमध्ये. सॅमी आज तुम्ही फिट आहात एकदम. प्रेक्षकांची खूप इच्छा आज जिजेराव होणार ना, तुमचा फक्त आम्हाला इशारा सांगा. 100% ना. यस क्या बात आहे. समीर नाईक अर्थात वाघ नाही जिजेराव. 27 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. नवीन बॅटर संघाचा नेता दिशादर्शक तारणहार ऍज अ कॅप्टन म्हणून गेले अनेक वर्ष सातत्याने संघाचं नेतृत्व करणारा सचिन नाईक मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतं. मच्छिंद्र स्मृती धाराव्या टीमचा परमनंट कॅप्टन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 3रे षटक प्रगतीपथावरती आहे. सुजल घरतने विकेट प्राप्त केली. तिथे विकेट प्राप्त केल्यानंतर स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहा टीम इथे मॅच मध्ये शिरकाव करत असताना पाहायला मिळते आहे. अगदी आपण पाहिलं ना सुपर 12च्या मॅचेसच्या वेळेला गणेशपुरी टीमच्या कॅप्टनने आवर्जून उल्लेख केला होता की या वर्षीच्या घडीला सर्वाधिक चर्चेत असणारा संघ तो अर्थातच स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहा. सर्वाधिक स्पर्धा या टीमने जिंकल्यात. या वर्षीचा हंगाम अक्षरशः गाजवलंय. 27ला 2 फायनलची मॅच ग्रँड फिनाले आपण पाहतोय नटराज चषक 2025 च. एक चांगली गोलंदाजी सुजल घरतच्या माध्यमातून 2 बॉल निर्धाव स्वरूपाचे आल्यात. यावेळेला सचिनसाठी खोलात टाकलेला बॉल कमी गतीने होता. व्हेरिएशन चांगलं होतं. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. रूम दिला होता उजव्या यष्टीच्या बाहेर. व्हेरिएशन अँड व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. कारण सुजल घरतने जिथे आपण पाहिलं ना पहिल्या बॉलवरती चौकार आला होता त्याच्या अगेन्स्ट आणि तदनंतर
इथे धाव केवळ एक खर्च करत असताना आपण पाहत आहोत एकेरीच्या मदतीने 28-28 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. इथून मोठे स्ट्रोक येणं अत्यंत आवश्यक. केवळ 8 बॉलचा खेळ शेष आहे. फटके येतील का विशेष याची चर्चा निश्चित होईल. यावेळेचा बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, 7 बॉल त्याच्या अगेन्स्ट टाकण्यात आला धीरज भोईरच्या अगेन्स्ट, आणि हा चेंडू जो 8वा राहिला अक्षरशः धुंडो रे साजना सांगणारा कट केला. बॉल पहा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. एक सातत्य गोलंदाजीतलं हे पाहायला मिळालं ना की प्रत्येक गोलंदाजाने धीरजच्या अगेन्स्ट चेंडू वळवलेत. यावेळेला देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न, हा चेंडू जो मात्र पाहायला मिळाला निर्धाव स्वरूपाचा आलाय. अर्थात या षटकामध्ये धावा सुजल घरतने खर्च केल्या. ते केवळ 5 विकेट प्राप्त केली. एक मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केलाय स्काय 11 ते अर्थात न्यू यंगस्टार वहा या टीमने 28-2 3 षटकांच्या समाप्तीनंतर. बिल्ला और रंगा को एक इधर है पता नहीं, अमर अकबर एंथोनी. तर बघा इथे फलंदाजांना जे 6 षटकार 7 चौकासाठी पारितोषिक होतं त्याच्यामध्ये आता वाढ केली आहे. सलग 6 षटकार 25,000, सलग 6 षटकार चौकार 25,000 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी 10,000 रुपये. भाई सुजित पाटील आस्था एंटरप्राइजेस आणि शैलेश शेट्टी यांचे मेवण्यांचे पाहुणे यांच्या वतीने पारितोषिक आणि विद्यमान सरपंच विजेंद्रभाई पाटील गोट्याबाई यांच्या वतीने 30,000 रुपयाचं पारितोषिक अर्धशतक 50 साठी. खुला टाकलेला बॉल इथे वेगाने रन्स कंप्लीट होते. सोनू मडवी यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. ते अर्थात सचिन नाईकच्या 2 बॉल 2 षटकारांसाठी कॅश प्राइज जमा देखील झालाय. शेवटच्या 5 बॉलचा खेळ इथून शेष आहे आणि 5 बॉल मध्ये मोठे स्ट्रोक येणं अत्यंत गरजेचं असते. रन्स आलेल्या नाही आहेत 29 धावा, कारण प्रतिस्पर्धी संघ तितकासा बलवानशाली आहे. या संघाकडे गोलंदाजी असू द्यात किंवा फलंदाजी असू द्यात, दोन्ही आघाड्यांमध्ये मातब्बर असे खेळाडू आहेत आणि याचंच कारण की काय रन्स गोळा करावा लागतील. परंतु प्रतिस्पर्धी संघ ही तितकासा तुल्यबळ आहे. मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमने आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 4 जेन्युइन ऑलराऊंडर, परफेक्ट ऑलराऊंडर घेऊन हा संघ मैदानाच्या आतमध्ये नेहमीच उतरत असताना पाहायला मिळालाय. त्यापैकी 2 बॅटिंग करतायत. धीरजचा हा बॉल धीरजसाठी मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज धीरज भोईर बाद. फलकावरती धावा त्या 29-3 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं बॅटिंगसाठी ठाणे जिल्ह्याचा शूरवीर विकी भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. एक जलद गतीचा गोलंदाज तथा सर जर इथे बघा या ओव्हर मध्ये गोलंदाजाने दांडी गोल केली, त्रिफलाचित केला तर आस्था एंटरप्राइजेसचे सर्व भाई सुजित पाटील खारकोपर यांच्या वतीने 2,000 रुपयाचं पारितोषिक. एक मोठं कॅश प्राइज राहील, कारण 29ला 3 बाद झाल्यात. फायनलची मॅच आपण पाहतोय आणि उलव्यामध्येच ही ट्रॉफी राहावी याच्यासाठीची पारितोषिक आपण पाहतोय. पुढचा बॉल धीरज
विकी साठी हा बॉल लोड फुलतोच होता ऑन साइडला अलॉंग विथ द कार्पेट आउटफील्ड फास्ट रन मिळतील 4 हा आलाय खणखणीत चौकार. क्या बात आहे डीजे धीरज आपला डीजे या ठिकाणी श्रीकांत आपल्यासाठी 500 रुपये आणि आमच्यासाठी 500 रुपये शैलेश भाई यांचा आम्ही दमदार जवळजवळ 7 रात्रीमध्ये जवळजवळ 30 ते 35 हजार रुपये पारितोषिक त्यांच्या माध्यमातून इथे करायला दिलं असेल त्यांचं मनापासून आभार. तर काशीनाथ ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. काशीनाथ ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं आपलं सहर्ष स्वागत. फेअर डिलिव्हरी त्यावरती येणारा चौकार संघाची धावसंख्या 33 ला 3. विकी पंढरीनाथ भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय मोठे स्ट्रोक अटेम्प्ट करू शकतो तो त्याच्याकडे ती कॅपेबिलिटी आहे कॅपॅसिटी आहे. चॉन्टीला तुम्ही स्क्रीनवरती पाहत होते यावेळेला हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय पॉवरफुल ब्युटिफुल वंडरफुल अँड सक्सेसफुल षटकार. परंतु झेल सोडला मित्रांनो मगाशी संतोष शेठ गजानन भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आयवा प्रेक्षक कमाल कॅशसाठी ही सुवर्ण संधी होती. मगाशी जयेश बोस सर आपण जरा कॅल्क्युलेट नीट जर पाहिलं असतं तर कदाचित तुम्हालाही भारी वाटलं असतं. 39 धावा झाल्या 3 ओव्हर 3 बॉल झाले होते 33 धावा 3 गडी बाद झाले होते. यावेळेला थेट यशांचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय यू मिस आय विल डेफिनेटली ही 2000 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल धीरज पाटीलला. आस्था एंटरप्राइजेस यांच्या वतीनं भाई सुजित पाटील यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक धीरज पाटील या गोलंदाजासाठी. आणि विकी भावेशला चांगलं माहिती आहे की हा गोलंदाज दांडे उडवतोच आणि जेव्हा बॉल्ड आउट होता तेव्हा भावेशने सांगितलं होतं की हाच बोल्ड आउट करेल आणि त्यानेच केले. इतका विश्वास पाहिजे एखाद्या खेळाडूवर. म्हणजे यंगस्टरला एक यंगस्टर कसा प्रमोट करतो हे देखील पाहायला मिळालं. ठोक डीजे या डेंजर बॉलर बघा दांडीच उडवली. मुळात विकी आतमध्ये घुसला होता आणि तदनंतर त्याने ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला आणि जिथे अगदी आपण पाहिलं ना तर तिन्ही यष्टा त्याच्या समोर होत्या. तिथे आपण पाहतोय कामेश नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सोनूजी मडवी यांच्या माध्यमातून या बॉलवरती जर षटकार आला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज राहील. कामेश नाईक शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होईल. 2 फलंदाज बाद झालेत या षटकामध्ये 39 ला 4. शेवटचा बॉल बाची लिडिंग एज चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली फलंदाज बाद. 39 बनल्या 40चं टार्गेट या फायनलच्या मॅच मध्ये सेट केलंय. बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमने
संगीतासाठी या ठिकाणी शैलेश शेठ पाटील यांच्या वतीनं डीजे तुझ्यासाठी 500 आणि माझ्यासाठी 500 त्यांचं मनापासून आभार। आणि त्यांच्या वतीनं इथे नवीन खरेदी पुढच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळेल बैलगाडा क्षेत्रामध्ये कलिंगड बैलाची नवीन खरेदी मित्रांनो 7,54,000ची विक्रमी खरेदी बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांची पाहायला मिळेल। आणि सुनील शेठ मात्र यांच्या वतीनं 8,15,000ची इंद्रा बैलाची खरेदी पाहायला मिळेल। तर अशी सतीश पाटील साहेब यांचे सुपुत्र मानस सतीश पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। सुनील मात्र यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा। रोशन किती खुश आहेत बघा मित्रांनो, संघाचे हेड कोच फिजिओ सर्व काही त्यांच्यावरती जबाबदाऱ्या ते खुश आहेत या ठिकाणी। तर सलग 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकले तर विद्यमान सरपंच विजेंद्रभाई पाटील यांच्या वतीने देखील 10,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल। अर्धशतक कदाचित होणार नाहीये, त्याच्यामुळे खेळाडूंसाठी त्यांनी नेहमी सातत्याने पाठराखण दिलं आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आपण त्यांच्या माध्यमातून भाई सुजित यांच्या वतीने देखील 20,000 रुपयाचं 25,000 रुपये 6 बॉल 6 षटकार 6 बॉल 6 चौकार 20,000 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी 10,000 रुपयाचं पारितोषिक। युवा खेळाडू अशा मानस पाटील यांचा इथे सन्मान जय भोईर आणि शैलेश भाई यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी पाहतो। युवा प्रेक्षक कमाल कॅचसाठी संतोष गजानन भोईर साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक डीजे। राहिली त्यासाठी आता प्रेक्षकांना अजून सुवर्ण संधी, मगाशी 500 रुपये होते 500 रुपये ऑलरेडी आहेतच। संतोष गजानन भोईर साहेब वजनदार खजिनदार यांच्या वतीनं आणि आस्था एंटरप्राइजेसचे ओनर खारकोपर गावचे भाई सुजित पाटील यांच्या वतीने 1,000 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षक कमाल कॅच म्हणजे एकूण 1,500 रुपयाचं कॅश प्राइज। घरी गेल्यावर बायकोने विचारलं काय केलं, आईवा प्रेक्षक कमाल कॅश घेतली। आता 1,500 रुपये हे तुम्हाला प्रेक्षक कमाल कॅच साठी दिलं जाईल। ठोक डीजे। स्वतः प्रयास कोई पॉवर प्ले स्पेशालिस्ट त्याच्या बरोबरीने एनर्जेटिक खेळाडू मैदानाच्या मध्ये समीर नाईक। पहिला बॉल ओव्हर द स्टंप बॅकफुटला आले, स्वीप केला बॉलला मिड विकेट क्षेत्राकडे खेळला। सेकंडचा कॉल, धावा मिळतील 2 या बॉलवरती। पहिल्या चेंडूवरती बॅटिंग करत असताना स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहार टीमला। स्पर्धेचे आमचे प्रमुख खरतर या मंडळाचे अध्यक्ष शैलेशदा पाटील, नुकताच उपसरपंच हा देखील पद त्यांच्या पदरी आलाय। आणि त्याचवेळेला आपण पाहिलं या वर्षी त्यांच्या वाट्याला आयोजन देखील पाहायला मिळालं आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंदाचा क्षण पाहायला मिळेल, कारण एखादी स्पर्धा यशाची उंच शिखरावरती चालत असली गेली की मात्र प्रत्येकाला त्या स्पर्धेचा अभिमान वाटतो आणि त्या स्पर्धेचा एक वेगळा आनंद तुम्ही पाहताय प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती। वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, पंचाने मात्र या बॉलला वाईड घोषित केलं। मेगा फायनलचा हा थरार। तर रोशन नटराज क्रीडा क्रिकेट संघाचे एकेकालचा शेनमॉन म्हणून ज्याची गोलंदाजी आपण पाहतो फिरकीचा जादूगर सुनील कालुराम घरत साहेब, सुरेश कालुराम घरत साहेब यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती सुनील म्हात्रे साहेब आपल्याला इथे बोलत आहेत, यावं आपलं सहर्ष स्वागत। खरं तर या क्षणाला नटराज क्रीडा मंडळाचे सर्व सभासद आपण सर्वांनी मंचावरती या, कारण शेवटचा सामना ऑन साइडला पिकअप शॉट लॉफ केला बॉलला, वारिस लॉंगाला लॉंग चेस आहे त्या ठिकाणी मिड विकेटच्या फिल्डरसाठी आणि बॉल निघाला त्या ठिकाणी दणदण करत सीमा पार चौकार 4 धाबा।
हेमंतभाई तुम्ही वरती या, तुम्ही तर आजचे करायला बर्थडे बॉय आहेत. जल्लोष आहे, गावाचा नाव आहे आणि बर्थडे आहे भावाचा. या तुम्ही जरा मजा करा. चांगली बॅटिंग, स्टेप आउट झाले, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं परंतु तिथे सरार यॉर्कर पाहायला सचिन नाईक यांच्या माध्यमातून. एका बाजूला प्रचंड अनुभव म्हणजे सचिन नाईक आणि त्याच वेळेला आपण पहिला समोरच्या दिशेने त्यांच्या अपोजिटला सळसळत रक्त यंग टॅलेंट प्रयास कोहली, जो खरं तर या विभागाचा नव्हे तर या रायगड जिल्ह्याचा उभरता सितारा आहे, तो मात्र स्ट्राईक एंडला आहे. त्यामुळे चांगलं बॅटल तुम्हाला या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. या तीन मात्र शंका नाही आहे. आभार व्यक्त करतो आपण जयेश भोसले सरांचा, या स्पर्धेला चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. पुन्हा एकदा स्वीप केला बॉलला, फक्त दिशा दिली आहे. बॉटमनचा वापर करत असताना बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये, सीमा पार पॉवर प्ले स्पेशालिस्ट हा चौकार. खरं तर आपण पाहिला हा पार्टनरशिपचा चौकार पाहायला मिळाला. त्या ठिकाणी फलंदाज प्रयास कोहलीच्या बॅटमधून 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि आज आपण पाहताय खरं तर वाह संघ बलाढ्य धारावी संघासोबत मेगा फायनलचा सामना खेळतोय. अटल करंडक या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये याच धारावी संघाला रायबादेवी रावे संघाने पराभूत केलं होतं, ज्या ठिकाणी ओमकार पाटील हा खेळाडू चर्चेमध्ये आला. तर शंभू ग्रुप यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. प्रत्येकाचं प्रेम राहिले. रोशन, शंभू ग्रुप आपलंही सहर्ष स्वागत आणि आभार. क्या बात आहे प्रवीण, खरं तर या गावासाठी आपलं फार मोठं योगदान आहे आणि प्रचंड प्रेम तुम्हाला हे सातत्याने मिळालंय. त्यांचं देखील नक्कीच आपण प्रवीण गायकरांचं कौतुक करूया. विशेष सन्मान प्रवीण गायकरांचा आपण या सामन्यानंतर घेणार आहोत, कारण गेले 7 रात्री या स्पर्धेमध्ये उत्तम निवेदक, सूत्रसंचालक, समालोचक या तिन्ही भूमिका ज्यांनी साकारल्या ते आमचे मित्र रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा सन्मान केला जाईल. यावेळेला डाऊन द ग्राउंड इथे आपण पहिला इनसाइड आउट, एक्सा कव्हरला फटका, पॉवर प्ले स्पेशालिस्ट प्रयास कोहलीचा जलवा तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळाला. आणखीन एक येतोय वाह संघाला हा सनसनीत चौकार. तर जयंत पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन, आपलं सहर्ष स्वागत. चांगली बॅटिंग प्रयास कोहली मैदानाच्या आतमध्ये साकारतो. मेगा फायनलचा हा सामना आणि मेगा इनिंग साकारण्यासाठी प्रयास कोहली सज्ज झालाय. कौतुक करावं तेवढं कमी या खेळाडूचं. पॉवर प्ले मध्ये बॅकफुटला गेले, कट करायचं होता, लेंथ बॉल टाकला, गतीनं बीट केलंय आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाह संघाच्या वाट्यात धावा आल्या तब्बल बिनबाद 15. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी तब्बल धावा बनवायच्या त्या ठिकाणी तब्बल 25. 18-25 समीकरण या मॅच मध्ये आलंय. पुन्हा एकदा नटराज क्रीडा मंडळ नावे यांच्या वतीने हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करील. असं म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस घेणाऱ्याच्या हातच घ्यावे, असे हे सर्व आमचे स्पॉन्सर, दानशूर दाते, त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार नटराज क्रीडा मंडळ नावे, त्यांचे सर्व शिलेदार, खरं आमचे अध्यक्ष शैलेशभाई पाटील आणि त्यांचे सर्व सभासद यांच्या वतीने मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करीन. 5 वर्षानंतर हा मान यंदाच्या वर्षी मात्र मिळाला या संघाला आणि चांगलं आयोजन. 2 धावा आल्या. आता समीर नाईक यावेळेला स्विंग अँड मिस, बाहेर टाकला बॉल, बॉलच्या लाईन मध्ये नव्हते, त्यामुळे आपण पाहिला हा बॉल निर्धाव टाकला धीरजने. अष्टपैलू खेळाडूच्या यादीमधला आणखीन एक टेनिस क्रिकेट विश्वातला सुपरस्टार
त्या ठिकाणी बाद आहे धीरज भोवीरला, त्याने समीर नाईकला डॉट बॉल टाकलाय. सामना संपला की खरं तर डीजे ब्रावो हे सेलिब्रेशन समीर नाईक यांच्या माध्यमातून प्रवीण नक्कीच पाहायला मिळेल. त्यांनी देखील आम्हाला शब्द दिलाय. पुढे आले, हा फटका खेचून मारलाय समीर नाईक, मैदानाच्या आतमध्ये करतोय सर्जिकल स्ट्राईक, मिड विकेटला क्लिअर करत आलाय हा गगनचुंबी षटकार. उल्वे नोडचा संघ मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल खेळतो आणि काय कमालीची फटकेबाजी चालली आहे त्या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. प्रत्युत्तर देत आहेत दाराबे टीमला. यावेळेला थोडासा आपण पाहिला तर बॉल मध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं. धीम्या गतीचा बॉल होता, त्या ठिकाणी बॉल फिंगर रोल करत असताना बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. खरं तर सालाबाद प्रमाणे नावा नगरीमध्ये सातत्याने समालोचन करण्याची संधी मिळते, त्याबद्दल पुन्हा एकदा मी नावा ग्रामस्थांच्या हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करीन. आणि त्याच वेळेला यंदाच्या अंगामध्ये खरं तर नटराज क्रीडा मंडळ नावे, त्यांचे सर्व सभासद अध्यक्ष शैलेशजी पाटील, आमचे मित्र जॉन टी, आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि आमचे रॉक स्टार प्रवीण गायकर धमाका वन्स अगेन, याही वेळेला मिड विकेटला क्लिअर करत चाललाय बॉल. यस रोशन, प्रेक्षक कमाल कॅच. यावं मित्रा, सोडली 1500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. सन्माननीय आर्यन संतोष भोईर यांच्या वतीनं 500 आणि त्याच्यानंतर भाई सुजित पाटील खारकोपर आस्था एंटरप्राइजेस यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक. क्या बात है, फायनलच्या सामन्यामध्ये कमावला रे मित्रा. घ्यायला स्टेजवर प्रवीण मैदानामध्ये वाघ आले, समीर नाईक डरकाली फोडतोय मैदानाच्या आतमध्ये. आता विजयाकडे वाटचाल करताना मात्र समीर नाईकला पण पाहता, प्रयास कोळीला पाहता दबाव धारावी संघावरती. आई वेळेला स्वीपचा प्रयत्न, नो बॉल कॉल. क्या बात आहे, घर फिरले की घराचे वासेही फिरू लागतात अशी एक म्हण आहे. आणि इथे बघा आता नो बॉलचा इशारा आलाय. तर रोशन सलग 3 षटकासाठी आता पृष्ठी आशिष सावंत यांच्या वतीने 1000 होते, आता 1000 वाढलेत. टोटल 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 13 बॉल मध्ये आता फक्त 10 धाबांची गरज आहे. स्कायरा 11 न्यू यंग स्टार महासंघाला एक मोठा रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये साकारेल का? चॅम्पियन बनण्याचा बहुमान या संघाला मिळेल का? क्रिस्टल ट्रॉफी कोणत्या संघाकडे जाईल? चॅम्पियन, प्रत्येक संघाला क्रिस्टल ट्रॉफी, परंतु मानाचा नटराज ट्रॉफीचा प्रथम क्रमांकाचा चषक कोणत्या टीमला मिळेल? वन सेकंड वाईट बॉल, दबाव धारावे संघावरती. सामना आता एकतर्फा होत चाललाय. हलक्यामध्ये घेऊ नका वाळ संघाला, कारण वाळ असा संघ आहे तो नेहमी प्रतिस्पर्धी संघाला करतो बेहाल. आणि या मॅच मध्ये आता आपण जर पाहिलं तर वहा संघाचं वर्चस्व तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त विजयासाठी आता 9 धावांचं समीकरण बाकी आहे. 13 मध्ये पार्टनरशिप लाजवाब झाली आहे या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. 31 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. 13 बॉल आणि विजयासाठी आता 9चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप्स, खोलात टाकला बॉल, दिशा दिली, बॉल निघाला मागे, ग्लान्स केला बॉलला आणि इथे देखील नशिबाची साथ. बॉल चाललाय फाईन लेगच्या बाहेर, सीमा पार, 4 धावा चौकार. दात खा गोलंदाजाने शेवटच्या ओव्हरमध्ये मग अशी आपण उल्लेख केला होता की भाई सुजित पाटील आस्था एंटरप्राइजेस जर षटकार सलग नाही आले किंवा चौकार रन विकेट हॅट्रिक जर नाही झाली, आता या ओव्हरमध्ये एखाद्या गोलंदाजाने सलग 3 बॉल निर्धाव फेकले तर 5000 रुपयाचं पारितोषिक भाई सुजित शेठ पाटील आस्था एंटरप्राइजेस खारकोपर यांच्या वतीने दिलं जाईल. ना आम्हाला आढळलं की फलंदाज गोलंदाज सेटिंग झाले तर पारितोषिक कॅन्सल. क्या बात आहे, सुजित दादांचं देखील कौतुक करा. आणि त्याचबरोबर तर आमचे A1 सरपंच गोट्याबाई यांचं देखील कौतुक करा, कारण नाव रामबागच्या स्पर्धेमध्ये 50,000 पेट संघ होता समोर, तरी 50,000 पारितोषिक लावलं होतं. आणि रोशन, या स्पर्धेमध्ये नावाचा कुठलाही संघ जर चॅम्पियन झाला असता तर त्या संघासाठी रोख रक्कम 1 लाख रुपयाचं पारितोषिक गोट्याबाई विद्यमान सरपंच यांच्या वतीनं. क्या बात आहे, बडे दिल वाले आमचे सरपंच गोट्याबाई यांच्या वतीने पारितोषिक होतं. परंतु सामना आता आपण जर पाहिला तर 12 मध्ये 5 प्रयास कोहली फिनिश करेल का? रोशन, या 2 बॉलवरती जरी षटकारला तरी 1000 रुपयाचं पारितोषिक पृष्ठी आशिष सावंत यांच्या वतीनं. बघा, स्टम्प्स सामना संपला की 55 बेल्स आणि स्टम्प तुमच्याकडे घ्या. टीमने घेतलं तर पेनल्टी लागेल. आणि रेडी ठेवा आपण आता डीजे ब्रावो सॉन्ग.
नक्की, कारण तुम्हाला आता डान्स पाहायला मिळेल. खरं तर असाच कारनामा अजून सामना संपल्याबद्दल मी आवर्जून उल्लेख करेल वाळ संघाबद्दल. या संघाने बरेच उलटफेर क्रिकेट स्पर्धेमध्ये केलेत, अनेक स्पर्धांमध्ये. फटाकेवाले थोडं थांबा, हातरून घ्या. सिद्धी करोले नाईट स्पर्धेमध्ये या संघाने चेन द गेम ओढवली, बी संघाला पराभूत केलं मेगा फायनल मध्ये. आज आणखीन एक मोठा ग्रामीण संघ त्याला पराभूत करेल का? वाळ संघाचं उत्तर आता प्रयास आणि समीर नाईक द्यावं लागेल. डीजे आपण रेडीला. फक्त 3 धावा 11 बॉल मध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, गती काढली आणि इथे आपण पहिला फटका फसलाय. परंतु खेळी आवडली असेल तर प्रयाससाठी एकदा जोरदार राहू द्या. मेगा फायनल मध्ये 16 धावांचं बहुमूल्य योगदान देऊन हा खेळाडू चाललाय मैदानाच्या बाहेर. 10 बॉल 3चं समीकरण. अतिशय दमदार नटराज कला क्रीडा मंडळाची स्पर्धा यंदाही दमदार आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये त्याच्यापेक्षाही दमदार आयोजन पाहायला मिळेल नटराज कला क्रीडा मंडळ यांच्या वतीनं. आणि ते फटका तर फसला आहे. फलंदाज बाद म्हणजे आता इथे विकेट हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर 15,000 रुपयाचं पारितोषिक भाई सुजित शेठ पाटील आस्था एंटरप्राइजेस यांच्या वतीने देण्यात येईल. ठोक डीजे. आपल्यास विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावा. मैदानाकडे दाखल झालाय हरिभक्त परायण घनश्याम महाराज. 9 बॉल आणि 3 धावांचं समीकरण बाकी आहे. बघा फटाक्यांचे आतिशभाई थोडे. महागुरु नेहमी सांगत असतात, होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी, पंढरीचा वारकरी सह्याद्रीचा धारकरी. वारकरी संप्रदायाचे सभासद आहेत. खरं तर घनश्याम आम्हाला अगदी उशिरा कळलं, तरी रोशन खूप फिटनेस चांगले त्यांचा भाजी खाऊन. क्या बात आहे. प्युअर व्हेज. भाजीमध्ये जास्त खरं तर फायबर असतं, विटॅमिन असतं, कंदमुले. यस डेफिनेटली प्युअर व्हेज. पण तू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अष्टपैलू खेळाडू या उल्वेनोर मधला नन्ना मुन्ना राही घनश्याम भाई सामना फिनिश करून देईल का? जर विकेट मिळाला भावेशला या बॉल वरती तर तब्बल 15,000 कॅश प्राइज मिळेल भावेश नाईकला. चला आरडाओरडा कमी करा बॉल टाकण्याच्या अगोदर. नाही फिल्डिंग मध्ये थोडीशी काहीतरी कन्फ्युजन होतं पंचांना, त्याच्यामुळे हा बॉल त्यांनी डेड बॉल घोषित केलाय. यस थोडेसे अक्रॉस लाईन उभे राहिलेत विकेट किपर त्या ठिकाणी. विकी 9 मध्ये 3 चॅम्पियन बनण्यासाठी बनवायचे आहेत या ठिकाणी. बॅटिंग करताना वहा टीमला नटराज ट्रॉफी 2025 चा मानकरी कोणता संघ बनेल? फिरून मारायचा प्रयत्न केला, एक क्विक सिंगल घेतली, संधी होती, ओव्हर थ्रो झालाय आणि सेकंडचा कॉल. स्कोर इज लेवल. फक्त सिंगल हवी आहे या मॅच मध्ये चॅम्पियन बनण्यासाठी स्काय राय 11 न्यू यंग स्टार बहार टीमला. लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा आल्या या बॉल वरती. आता 1 रनची गरज चॅम्पियन बनण्यासाठी. डीजे आपण रेडी राहा. येस चॅम्पियन इज द चॅम्पियन, वेस्ट इंडिज द चॅम्पियन. न्यू यंग स्टार स्काय राय 11 आकाश शेठ पाटील शिरडोन कल्याण यांनी पुरस्कृत केलेला संघ अवघ्या 1 धावेसाठी दूर आहे नटराज कला क्रीडा मंडळाच्या या स्पर्धेचा चॅम्पियन होण्यासाठी. आणि इथे सामना जिंकलाय 2025 नटराज कला क्रीडा मंडळाचा चॅम्पियन ठरलाय या स्पर्धेतील स्काय राय 11 न्यू यंगस्टर क्रिकेट क्लब वॉल क्रिकेट संघ. डीजे